नमस्कार प्रेक्षकांनो, वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर वंशपरंपरागत मालमत्ता विकण्याचे हक्क कोणत्या सदस्याला आहेत अधिकार जाणून घ्या कायदे आणि नियम। तर वंशपरंपरागत मालमत्ता कोणत्या परिस्थितीत विकता येते आणि त्यासाठी कोणत्या सदस्याची संमती असणे आवश्यक आहे। परिवारामध्ये मालमत्तेवरून वाद होणे ही एक नवीन गोष्ट नाही। विशेषतः वंशपरंपरागत मालमत्तेवरून अनेक तंटे होतात। अशा प्रकरणांमध्ये अनेकांना कायद्यांविषयी पुरेशी माहिती नसते, त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते। त्यामुळे वंशपरंपरागत मालमत्तेचे कायदे आणि विक्री संदर्भातील नियमांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आज आपण हेच समजून घेणार आहोत की वंशपरंपरागत मालमत्ता कोणत्या परिस्थितीत विकता येते आणि त्यासाठी कोणत्या सदस्यांची संमती आवश्यक असते। वंशपरंपरागत मालमत्ता म्हणजे काय? तर भारतात मालमत्तेचे दोन प्रकार आहेत। स्वतः मिळवलेली मालमत्ता ही मालमत्ता एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली असते किंवा कोणाकडून भेट, दान किंवा वारसा हक्काने प्राप्त झालेली असते। दुसरे आहे वंशपरंपरागत मालमत्ता। ही मालमत्ता एखाद्या व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली असते। वंशपरंपरागत मालमत्तेवर 4 पिढ्यांचा हक्क असतो। स्वतः मिळवलेली मालमत्ता विकण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मालकाला असते। मात्र वंशपरंपरागत मालमत्ता विकण्यासंबंधीचे नियम अधिक कठोर आणि गुंतागुंतीचे असतात। वंशपरंपरागत मालमत्ता विकण्याचे कायदे। तर वंशपरंपरागत मालमत्ता सहजासहजी विकता येत नाही। या मालमत्तेवर केवळ एकाच व्यक्तीचा हक्क नसतो, तर कुटुंबातील 4 पिढ्यांचा त्यावर हक्क असतो। त्यामुळे ही मालमत्ता विकायची असल्यास काही ठराविक कायदेशीर अटी पाळाव्या लागतात। सर्व हितधारकांची संमती आवश्यक। वंशपरंपरागत मालमत्तेचा भागधारक फक्त स्वतःच्या इच्छेने मालमत्ता विकू शकत नाही। विक्री करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची म्हणजेच मुलं, मुली, पत्नी आणि इतर हितधारकांची संमती आवश्यक असते। कोणत्याही हितधारकाने विक्रीस नकार दिल्यास मालमत्ता विक्री रोखली जाऊ शकते। कायदेशीर प्रक्रिया आवश्यक। सर्व संबंधित पक्षाची लेखी संमती मिळाल्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता विकता येते। नोंदणी कार्यालयात अधिकृत दस्तऐवज सादर करून विक्रीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते। संमतीशिवाय मालमत्ता विकल्यास काय होईल? जर कोणत्याही सदस्याची संमती न घेता वंशपरंपरागत मालमत्ता विकली गेली तर कायदेशीर कारवाई होऊ शकते। कोणत्याही हितधारकाने आपली परवानगी न दिल्यास तो न्यायालयात दावा दाखल करू शकतो। अशा स्थितीत न्यायालय ही विक्री अवैध ठरवू शकते आणि मालमत्ता परत मिळवण्यासाठी आदेश देऊ शकते। शिवाय संमतीशिवाय विक्री केल्यास इतर संबंधित हितधारक विक्रेत्याला कायदेशीर नोटीस पाठवू शकतात। वंशपरंपरागत मालमत्ता विक्री संदर्भातील महत्त्वाची प्रकरणे। पहिले आहे कुटुंबातील सदस्यांचा समावेश। मुलगा, मुलगी, पती, नातू आणि पत्नीकडे वंशपरंपरागत मालमत्तेवर हक्क असतो। कोणत्याही सदस्याची संमती नसेल तर मालमत्ता विक्री होऊ शकत नाही। दुसरे आहे लेखी संमती आवश्यक। सर्व सदस्यांनी आपली संमती लेखी स्वरूपात द्यावी लागते। हे दस्तऐवज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात। तिसरे आहे मुलींचा हक्क। हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार मुलांप्रमाणेच मुलींनाही वंशपरंपरागत मालमत्तेवर समान हक्क आहे। त्यामुळे मुलींच्या परवानगीशिवाय मालमत्ता विक्री केली तर ती अवैध ठरवली जाऊ शकते। वंशपरंपरागत मालमत्ता विकताना लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे। सर्व संबंधित सदस्यांचा सहभाग आणि संमती आवश्यक। कायदेशीर प्रक्रिया आणि दस्तऐवजांची पूर्तता करावी। हितधारकांचा कोणताही विरोध असल्यास विक्री रद्द होऊ शकते। मुलगा आणि मुलींच्या हक्काची पूर्तता व्हावी। निष्कर्ष: वंशपरंपरागत मालमत्ता विकण्याचे नियम हे सामान्य मालमत्ता विक्रीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे असतात। विक्रीसाठी केवळ एका व्यक्तीची परवानगी पुरेशी ठरत नाही। सर्व कुटुंबांच्या संमतीनंतरच कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता विक्री केली जाऊ शकते। त्यामुळे कोणतीही मालमत्ता विक्री करण्याआधी सर्व नियम आणि कायदेशीर बाबींची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।